महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। राजे ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांच्या वतीने आज महावितरण कार्यालयात स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेविरोधात निवेदन देण्यात आलंय। यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता श्री अनिल साहेबराव मुर्दंड गौडा आणि राजे ग्रुपच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला। राजे ग्रुपच्या निदर्शनास आले आहे की महावितरणने नियुक्त केलेल्या थर्ड पार्टी एजन्सीचे काही कर्मचारी ग्राहकांना विश्वासात न घेता मीटर रीडिंग घेण्यासाठी आलो आहोत असे सांगून गुपचूप जुन्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर बसवत आहेत। या प्रकाराबद्दल अनेक ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून ही पद्धत फसवणूक आणि ग्राहकांच्या अधिकारांची पायमल्ली असल्याचा आरोप करण्यात आला आहे। तुमचंच नाव टॅगलाईन टाकून महावितरणची मुख्यमंत्र्यांचा होते फोटो असतो, त्याच्यावर एक लिफलेट फिरते का मुख्यमंत्र्यांनी फक्त सांगितले त्याची इच्छा असेल स्मार्ट मीटर बसवायची। हा, मग सोयीची नाही। आता तुम्ही तर ह्या गोष्टीमध्ये तत्परता आपण चला ना, सांगू नका तुमच्याकडे काय आहे। माझ्या लेवलला मी माझ्या लेवलला एवढं सांगतो की जोर जबरदस्ती बदलणार नाही, जे सोयीची आपण जे बदलले आमचं काय म्हणणं आहे, सांगितलं त्याशिवाय बोलू नका। नाही जे न बदली न विचारता बदली गेलेत ना, त्याचं काय करायचं ते सांगा, संपला विषय। म्हटलं नाही आम्हाला नकोच म्हणून यांनी सांगितलं मीटर आहे ना, परत बदलता नाही येणार, त्याची मीटर टेस्ट करू आपण। नाही मीटर कोणाचा आहे? शासनाचा। शासनाच्या माणसाने जर तो मीटर नेला असता आम्ही मान्य केला असता। एक थर्ड पार्टी एजन्सी येते, तो मीटर काढते, यांनी अधिकार दिले का मीटर काढायचे त्यांना तसे बिगर परमिशनचे। आमचं म्हणणं, एक मिनिट ऐकून तर घ्या साहेब, आमचं म्हणणं असं आहे, एक मिनिट साहेब फक्त ऐकून तर घ्या। माझं म्हणणं असं आहे, आता हे कसे म्हटले मीटर हा सरकारचा आहे, तर सरकारी माणसाने जर मीटर नेला तर आम्ही 100% मान्य केला असता। तर एजन्सी प्रतिनिधी मंगेश पाटील, नारायणगाव। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।